नेमबाज मनु भाकरनं कांस्य पदक पटकावल्यानंतर आता दुहेरी स्पर्धेतही मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीनं दुसरं पदक पटकावलंय। पाहूयात। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरनं अजून एका पदकाचा वेध घेतलाय। भारताला दुसरं पदकही नेमबाजीत मिळालंय। एकाच स्पर्धेत 2 पदकं पटकावणारी मनु भाकर पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। शिवाय नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकून देणारी पहिली महिला नेमबाज ठरण्याचा मान सुद्धा मनुला मिळालाय। आधी मनु भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल एकेरीत कांस्य पदक मिळवलं। तिच्याच पदकानं भारताचं खातं उघडलं होतं। त्याच्या 48 तासानंतर 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीनं कांस्य पदक पटकावून नवा इतिहास रचला। या कामगिरीने 124 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड पुन्हा एकदा रचला गेला। साल 1900 मध्ये भारत ब्रिटिश राजवटीत असताना नॉर्मन प्रिचर्ड यांनी 2 कांस्य पदक मिळवली होती। त्यानंतर एकाच स्पर्धेतल्या एकाच खेळात मनु भाकर आणि सरबजोत सिंगनं पदकं मिळवली आहेत। मनु भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे। याआधी टोकियोतल्या ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरला यश मिळालं नाही, त्यावरून टीकाही झाली होती। मात्र त्याची कसर मनु भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भरून काढली आहे। मनु भाकरचा जन्म 2002 चा असून ती मूळची हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातली आहे। लहानपणी तिच्या वडिलांसोबत फिरत असताना तिनं शूटिंग रेंजमध्ये नेम लावून लक्ष साधलं। तिथूनच कुटुंबियांनी मनुला नेमबाजीच्या खेळात प्रोत्साहन दिलं। सरबजोत सिंग सुद्धा हरियाणाचा असून तो एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। शालेय जीवनापासून नेमबाजीची आवड त्याला ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत घेऊन आली। संदीप जाधव, TV9 मराठी, मुंबई।